उत्तर मुंबईचे माजी खासदार लोकसेवक गोपाल शेट्टीजी आमच्यासोबत आहे। गोपाल सर, काल एक बातमी आली होती की तुमच्या विरोधात काहीतरी तर बस स्टॉपवर लिहिले आहेत। या प्रकरणाच्या तुम्ही कसं बघतात आणि कशा प्रकारची कारवाईची मागणी करणार आहे? मी काहीच बघत नाही, मी ते बघायला गेलो नाही काय लिहिलंय म्हणून। जर माझ्या बाबतीत असं लिहिलं असेल तर मला असं वाटतं की पोलिसांनी ह्याची शोध काढली पाहिजे, कारण एवढा मोठा जर पाप किंवा कांड मी केला असेल आणि पोलीस लोक माझ्यावरती काही कारवाई करत नाही तर हे पोलीस लोकांचा विषय आहे। आणि जर मी चांगला आहे, मी खरा आहे आणि असे असतानाही जर लोक असे लिखाण जर कुठे करत असतील तर मी एक सत्ताधारी पक्षाचा 33-34 वर्ष लोकांमध्ये काम केलेला व्यक्ती आहे, कार्यकर्ता, मी का नेता नाही आहे। तर परत पोलिसांनी अशा लोकांवरती शोधून कारवाई केली पाहिजे, कारण महाराष्ट्राचा विधानसभा सुरू आहे, आता सुरू आहे। मला तुम्ही फोनवर सांगितलं काही कार्यकर्ते गेले पोलीस स्टेशनमध्ये काय कंप्लेंट करायला, ते बोलले आमच्याकडे येत नाही, मालवणीला येतो, मालवणीवाले चारकोपला येते। म्हणजे एका इतक्या 34 वर्ष काम केलेल्या जनप्रतिनिधींच्या बाबतीत जर पोलीस लोक अशा प्रकारे जर उत्तर देत असतील तर सर्वसामान्य लोक तर मग पोलीस स्टेशनला जातच नाही, सर्व माझ्याकडे येतात। आता तुम्ही शूट केला, सर्व किती लोक आले सकाळपासून, माझ्याकडे कोणताही पद नसतानाही मी त्यांना सांगतो बाबा नगरसेवकाकडे गेलात का, आमच्या आमदारांकडे गेलात का, तर बोलता नाही आम्ही तुमच्याकडे झालो। का असा होतो? आणि म्हणून टोटली हे पोलिसांचा काम आहे। मला अनेक लोकांचा फोन आला, मी बोललो बाबा मी दुसऱ्यांसाठी भांडणारा माणूस आहे, माझ्यासाठी मी भांडणार नाही आहे। परंतु पोलिसांनी जर योग्य वेळी योग्य कारवाई नाही केलं तर मग पुढे मी काय करायचं मी ठरवणार। तुम्हाला कोणावर संशय आहे का, कोणी करू शकतात? आता ज्या भागात हे लिखाण लिहिलं आहे हे पोलिसांचं काम आहे ना, ते पोलिसांचं काम मी केलं तर मग पोलिसांकडे काय काम उरतं? पण पोलीस जबाबदारी घेत नाहीये। ते सांगतात की कांदिवलीच्या हद्दीत आहेत, कोणी सांगतात की चारकोपच्या हद्दीत आहेत, कोणी सांगतात की मालवणीच्या हद्दीत आहेत। पण कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रोश आहे। मी कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश आहे, त्या कार्यकर्त्यांनी पण 2-5 कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करून चालणार नाही आहे। ह्याच्यामध्ये राजकीय भाग आहे का, महापालिकेच्या निवडणुका येतात ते बघायला पाहिजे, किंवा ह्याच्यामध्ये आणखीन कुठला भाग आहे तो बघायला पाहिजे। कार्यकर्त्यांनी जर तिकडे मालाड साईडला लिहिलं आहे तर मालाडच्या कार्यकर्त्यांनी काही ना काही क्लू पोलिसांना द्यायला पाहिजे। आणि कशाला द्यायला पाहिजे? महाराष्ट्राचा पोलीस इतका सक्षम आहे, त्यांना सर्व गोष्टीची माहिती व्हायला पाहिजे। आणि त्वरित जर अशा लोकांवरती पकडून कारवाई केलं तर परत दुसरा कोणी माणूस असा हिंमत करणार नाही करण्याचा। मी असं म्हणत नाही की ज्यांनी लिहिलं आहे त्याच्यावरती कारवाई करा। ज्यांनी लिहायचा हिंमत केला गोपाल शेट्टींच्या बाबतीत तर काही ना काही त्याकडे मटेरियल असेल तर पोलिसांनी त्याला शोधून त्यांच्याकडनं ते मटेरियल घेऊन गोपाल शेट्टीवरती कारवाई केलं पाहिजे पोलिसांनी। सर, एक वेगळा प्रश्न आहे। विक्रोलीमध्ये एक मारवाडी व्यावसायिकांना मनसेचे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। मीरा रोडमध्ये पण असाच घटना घडली होती। कसं बघतात हा हिंदी मराठी वाद? विक्रोलीच्या बाबतीत विक्रोलीच्या पॉलिटिकल पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारा। तुम्हाला जर बोरिवली किंवा उत्तर मुंबईचा विचारायचा असेल तर नक्की मी त्याचा उत्तर देईन। तरीसुद्धा हा प्रश्न या भागाशी निगडीत असून आता अन्य भाषिक लोकही, उत्तर भारतीय लोकही मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे त्यांना कळलं आहे बाबा आपल्याला महाराष्ट्रात राहायचं, देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपल्याला मराठी शिकायला पाहिजे, तर ते स्वतः एक त्यांची व्यवस्था उभी करतात। रविवारी मला एका ठिकाणी उद्घाटनला बोलवलं आहे। मला वाटतं ह्याच्यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी जे मराठी लोक असे कायदा हातामध्ये घेऊन काम करायचा प्रयत्न करतात त्या लोकांनी सुद्धा एक व्यवस्था उभी केली पाहिजे, तर ह्याच्यामध्ये गती येईल आणि अधिकाधिक लोक मराठी शिकतील। आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगू इच्छितो, जर कोणाला अन्य भाषिक लोकांना मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमाने सांगायला पाहिजे आम्हाला आता बोलता येत नाही, परंतु आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिकू, परंतु आम्हाला बोलता येतच नाही, आम्ही बोलणारच नाही, अशा प्रकारची भाषाही कोणी करू नये, अशा प्रकारचा आव्हान आणि विनंती मी करतो। उद्या राज ठाकरे मीरा रोड दौऱ्यावर जाणार आहेत। याच्या आधी मनसेने एक आंदोलन पण केलं होतं। या बाबतीत मी बोलणं उचित होणार नाही। ते राजकीय पक्ष चालवतात, त्यांना कुठेही जायचं काही करायचा अधिकार आहे, ते करतात, त्यांचं काम करतात। ते महानगरपालिकाच्या निवडणूक येणार आहेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे। आता मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ एकत्र आहेत। तुम्हाला काय वाटतं याचा काय परिणाम होऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, खास करून जे BMCच्या निवडणूक याच्यामध्ये? नाही, आमचा एकदम स्पष्ट मत आहे, जो माणूस काम करतो, ज्या पक्षाची एक ख्याती आहे, ज्या पक्षाच्या नेत्यांची ख्याती आहे
त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना लोक निवडून येतील आणि जसं म्हटलं पक्षाची ख्याती, केलेलं काम ह्याच्यावरती जो स्थानिक उमेदवार दिला जातो त्याची सुद्धा एक ख्याती असते. ह्या सर्व ख्यातीमध्ये जो माणूस फिट बसेल तो निवडून येणार. अशा लोकांना जनता निवडून देईल. पण यावेळी भाजपच्या महापौर बसणार आहेत का? नक्की बसणार. कारण एकूणच देशाचा, राज्याचा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या पद्धतीने काम करत आहेत ते पाहिल्यानंतर मुंबई शहर खूप झपाट्याने विकसित होत चाललं आहे. मुंबई शहरातली मुलं आता खूप शिक्षण घेऊन प्रगती करू इच्छितात आणि लोकांना विकास पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या माध्यमातून विकास, ह्या सर्व गोष्टी पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी कोण पुरा करू शकतो? तो एकच भारतीय जनता पक्ष करू शकतो असा एक लोकांचा विश्वास झालेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालावरून आपल्याला सिद्ध होतोय. आणि म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई शहरात भारतीय जनता पक्षाचा महापौर येईल. पण यावेळी मुद्दा काय असणार आहेत BMC निवडणुकीमध्ये? केलेला काम लोकांच्या समोर आहे. एक कोस्टल रोडचा एक भाग सुरू झालेला आहे, तो बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहर कसा होऊ शकतो ते आपल्याला दिसून येईल. हा कोस्टल रोड आता विरारपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. म्हणजे जे 2-3 तास लागतो मुंबई शहरात बाय रोड जायला, ते आपण अर्ध्या तासात गाठू शकतो. तर एवढा मोठा क्रांती, एवढा मोठा चमत्कार, म्हणजे दहिसर ते चर्चगेटला जाण्यासाठी ते 5-6 तास बिघडावं लागतो, ते जर 1 तासामध्ये झालं तर 5 तास लोकांकडे उरतो. त्या 5 तासामध्ये ते काम करू शकतात. तोच पैसा आहे ना, तोच पैसा आहे. आणि मग एवढा मोठा चमत्कार येणाऱ्या काळात होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना लोक निवडून देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.